तामगावकरांची हीच भूमिका आहे, सगळे बंटी साहेबांच्या पाठीमागे एकनिष्ठ राहणार आणि ज्या माणसाला विकास निधी कसा आणायचा हा अनुभव ज्या माणसाला असा माणूस जिल्हा परिषदेवर पाठवावा असं मी लोकांना आवाहन करतो. आणि आतापर्यंत त्यांची कामं पाचगाव मतदारसंघात बघितलं असतं तर त्यांचं काम चांगलं आहे. ह्याच्या अगोदर त्यांची मिसेस आता त्यांचे सरपंच आहे, ह्याच्या अगोदर त्यांनी होते. तळागाळातल्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आता लोकांनी दिलं त्याला आपण काय करणार? लोकांनी त्यांना दिले निवडून, एक वेळा दोन वेळा सरपंच निवडून दिले, बायकोला दिलं त्यांना एकदा. आणि बंटी साहेबांनी एकदा दिलेलं आश्वासन ते पूर्ण करतातच. आज गेली म्हणजे मतदानाचा हा आल्यापासून काँग्रेस म्हणूनच आम्ही काम करतोय. पक्ष काय बघणार ना, आता संग्राम पाटलालाच आम्ही बघणार, त्यांच्याकडेच बघून मतदान होणार. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्थानिक लोकांना विचारात घेऊन त्यांची काम करण्याची पद्धत आहे. आमचं साहेब बंटी साहेब आहे तिकडे आम्ही आहे बघा. अहो त्यांचं काम बोलतोय. कामच आहे तसं बंटी साहेबांचं. या मतदारसंघात 10 ते 15 वर्ष आली, कामाचा फार मोठा डोंगर उभा त्यांनी इथं केलेला आहे. तर बाकीचा विरोधक ते म्हणणारच ते आता की बाबा होणार, केलं नाही करणार म्हणणारच ते, कारण आम्हाला जे दिसते ते आम्ही सांगणार तुम्हाला. बंटी साहेबांच्या बाजून विकास हा 99% विकास तामगावमध्ये झालेला आहे. कारण गावातील सर्व मंदिर असतील, इतर प्रश्न असतील, हे सगळे बंटी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यामुळे लोकांनी 2-3 वेळा त्यांना निवडून दिले, याचा अर्थ त्यांचं काम चांगलंच आहे आणि पाचगाव मतदारसंघात त्यांची कामं चांगली आहेत. त्याचबरोबर आता जो रस्त्याचा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा बंटी पाटलांचा मोठा सहभाग आहे आणि बंटी पाटलांच्या माध्यमातून सुद्धा या रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. पाणी प्रश्न प्रॉब्लेम एवढा होता आमच्या गावाला मोठा होता. ते काम पाणी प्रश्न हा शशिकांत खोत साहेब, बंटी साहेब असतील, ऋतुराज असतील, यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे. 2014ला विद्यमान आमदार निवडून आले, 2014 नंतर 2019 त्यांनी मतदारसंघ कधी बघितला पण नाही. आणि प्रशासक म्हणजे भाजपची सत्ता आहे, प्रशासकीय अधिकार भाजपचेच होते सगळे. यांनी काय केलं नाही, नुसतं दिवस मारून यायचं काम केलंय. डायरेक्ट 5 वर्षांतर डायरेक्ट निवडणुकीला इथं गावात येणार. आता निवडणूक झाली 2019ची, आपलं 2024ची, त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदला तुम्ही गावात येता निवडणूक. ह्याच्या आधी तुम्ही कुठे गेलता? भाजपला वैतलेली माणसं आहेत, कारण भाजपनं काही कायम केलेलं आहे. काँग्रेस पक्ष पण चांगला आहे आमचा आणि व्यक्ती पण चांगली आहे. काँग्रेस मारणार साहेब. एकंदरीत आपल्याला काँग्रेसच लागणार गुलाल. स्वतःच एकतर्फी निकाल लागणार काँग्रेसला, यात काय वाद नाही. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान, तर 9 तारखेस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जातोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आपण सविस्तरपणे जाणून घेतोय. मी सध्या पोहोचलोय पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील तामगाव या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक उभारले आहेत, जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. खूप वर्षांनी होती निवडणूक, काय वातावरण आहे, विकास झालाय का या मतदारसंघाचा? विकास या मतदारसंघाचा आदरणीय ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे. प्रलंबित जो काही विकास होता त्या जिल्हा परिषदला बरेच वर्ष जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली नव्हती. आता येणाऱ्या निवडणुकीत उत्साहानं लोक मतदान करून जो काही प्रलंबित विकास असेल त्या विकासाला गती देण्यासाठी, तसं तर आमच्या गावानं मतदानावर बहिष्कार टाकलेला होता. आणि आमच्या तामगावचा जिव्हाळ्याचा एक प्रश्न होता, तो इतर विकासापेक्षा महत्त्वाचा म्हणजे आमच्या गावाला जोडणारा मूळ रस्ता. त्या मूळ रस्त्याच्या साठी जे आम्ही संपूर्ण गावानं एक बहिष्काराचं हत्यार उपसलं होतं. ते हत्यार आम्ही प्रशासनाच्या आणि स्थानिक जे आमदार खासदार ह्या लोकांनी आम्हाला ती विनंती केली की बहिष्कार मागं घ्यावा. त्यांच्या विनंतीला मान देऊन, प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही बहिष्कार मागं घेऊन आज पुन्हा नवीन उत्साहानं आज आमच्या गावात दोन दिवसापूर्वीच आता प्रचार चालू झाला आहे. कुठल्या पक्षाची सत्ता येईल असं वाटतंय? सत्ता आमच्या पाचगाव मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला काँग्रेस पक्षाची सत्ता येईल असं मी ठाम सांगू शकतो. काँग्रेसला मतदान करतील का लोक? काँग्रेसला मतदान 100% करणार. आणि आमच्या भागात हा आमचा दक्षिण भाग जो आहे, पूर्व भाग, त्या पूर्व भागात नेहमीच कोणत्याही इलेक्शनला आम्ही आजपर्यंत काँग्रेस पक्षाला नेहमीच प्लस मतदान दिलेलं आहे आणि काँग्रेस पक्षालाच ह्या गावात प्लस मतदान होईल. कोण आहे तिकडे उमेदवार काँग्रेस? संग्राम गोपाळ पाटील जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत, पाचगावचे लोकनियुक्त सरपंच, व शिल्पा हजारे त्या ग्रामपंचायत सदस्य आहेत उजावडीच्या, त्या इकडे पंचायत समितीला म्हणून उमेदवार आहे. कसं आहे पाटलांचं काम? कसं आहे पाटलांचं काम? आता आम्ही जे काम अनुभवलंय, मी पण माजी सरपंच आहे, त्यांचं जे काम आम्ही सरपंच असताना दोघं एकत्र जे आम्ही काम केले, त्या कामाचा त्यांचं काम करण्याची पद्धत आणि त्यांनी जे पाचगावमध्ये केलेला विकास, पाणी प्रश्न असो, तिथले रस्ते असतील, त्यांनी ते केले, त्यांना त्या कामाचा अनुभव आहे. आणि ज्या माणसाला
विकास विकास निधी कसा आणायचा हा अनुभव ज्या माणसाला असा माणूस जिल्हा परिषदेवर पाठवावा असं मी लोकांना आवाहन करतो. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल हा 100% काँग्रेसमय असणार आहे. काय वाटते तुम्हाला, कोण बाजी मारला असं वाटते? काँग्रेस मारणार साहेब. अहो, पण भाजपनं आजची दिन आणल्यात ना. नाही किती बी आणून द्या साहेब, आम्ही आहे किती देत बरं, आणणार हात. कोण उमेदवार कोण आहे आताची इकडे? संग्राम पाटील बरं. आणि आमचे मॅडम डॉक्टर हजारे संग्राम पाटलांनी काय कामं केलं? केल्यात लोक मतदान कधी आमचं साहेब बंटी साहेब आहे तिकडे आम्ही आहे बघा. आम्हाला जास्त काही हे येत नाही, तर आमचं बंटी साहेब आहे तिकडे आम्ही आहे. दादा काय सांगाल, एकंदरीत गुलाल कुणाला लागेल? एकंदरीत आपल्याला काँग्रेसच लागणार गुलाल. काँग्रेसला मतदान होईल का यावेळी? भरपूर होणार. कसं काय? कारण कसं आहे, बंटी साहेबांची क्षमता तशी आहे काम करण्याची. साहेबांनी एखादा शब्द दिला तर काम ती होऊन जातंय. त्या बेसवर सगळं मतदान हे काँग्रेसलाच होणार. संग्राम पाटील उमेदवार आहेत काँग्रेसची, काय सांगाल त्यांच्याबद्दल? संग्राम पाटील साहेबांचा काय प्रश्नच वेगळा आहे. त्यांना कधी फोन केला काय केला ते आवरत कामासाठी झटत असतात आणि त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत पाचगावमध्ये. आम्हाला बी त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे संग्राम पाटील हे जास्त मताधिक्य निवडून येतील त्याची खात्री आम्हाला आहे. काम करायची पद्धत कशी आहे पाटलाची? पाटलांची काम करण्यापर्यंत एकदम एक चांगली प्रकारे आहे. कारण की तळागाळावर पोहोचून त्यांनी विकास कामे भरपूर केलेले आहेत. त्यामुळं संग्राम पाटील निश्चित निवडून येतील याच्यामध्ये येते. बंटी साहेबांच्या माध्यमातून काय विकास कामं झाला तिकडे? बंटी साहेबांना विकास कामं अशी भरपूर झाली आहेत की पूल मोठा झालेला आहे, बिरबाचं मंदिर झालेलं आहे, हनुमान मंदिर झालेलं आहे. अशी विविध कामे बंटी साहेबांच्या माध्यमातून भरपूर. पाणी प्रश्न असू दे, पाणी प्रश्न प्रॉब्लेम एवढा होता आमच्या गावाला मोठा होता. ते काम पाणी प्रश्न हा शशिकांत खोत साहेब, बंटी साहेब असतील, ऋतुराज असतील, त्यांच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला आहे. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील यावेळी? पक्ष आणि व्यक्ती दोन्हीमध्ये यासाठी मतदान होणार. आमच्या गावात भरपूर मतदान होणार. काय आगामी काळात काय चित्र असणार आहे? आगामी काळात काँग्रेसच. दादा, एक तर खूप वर्षांनी होती निवडणूक, याआधी प्रशासक होतं, काय केले का प्रशासकांनी? काय नाही, प्रशासक म्हणजे भाजपची सत्ता आहे, प्रशासकीय अधिकार भाजपचेच होते सगळे. यांनी काय केलं नाही, नुसतं दिवस मारून यायचं काम केले. आता इथून पुढे बंटी साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रचार करतोय. इथून पुढे बंटी साहेबांच्या माध्यमातून कामं होतील अशी आशा आहे. याच्या मागे पण गावात आम्हाला पाण्याचा प्रश्न असो, 13-14 दिवसाला गावात पाणी येत होतं, आता 2-3 दिवसाला पाणी येते गावात. परत हरिजन समाजाचं सांस्कृतिक हॉल असेल, धनगर मंदिर असेल 2, बिरदेव मंदिर, गावातील मंदिर, हनुमान मंदिर असेल, अशी भरपूर कामं साहेबांनी गावामध्ये केलेली आहेत. कोण बाजी मारली यावेळी? संग्राम पाटील 100% मानव. लोक मतदान करतील का पाटला? 100% कसं काय? अहो, त्यांचं काम बोलते, काम त्यांचं स्थानिक लोकांचा विचार करून त्यांची काम करण्याची पद्धत आहे. एकंदरीत काय काय विकास कामं झाले त्यांच्या माध्यमातून? मेन महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा प्रश्न सोडवलाय. त्याचे लोकलचे रस्ते वगैरे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं स्थानिक लोकांना विचारात घेऊन त्यांची काम करण्याची पद्धत आहे. त्यांना डावलून काय ते करत नाही. बंटी साहेबांच्या माध्यमातून काय काय झालं इकडे? आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच हनुमान मंदिर असेल, बिरदेव मंदिर असेल, गावातील 2 बिरदेव मंदिर झालेत, तर हरिजन समाजाचं सांस्कृतिक हॉल असेल, असे रस्ते गटर्स प्रत्येक कामात. आता तुम्हाला हे जास्त सांगायचं झालं तर आमचा विमानतळाचा रस्ता बंद केला. त्या बंद केलेल्या रस्त्यामध्ये आमच्याकडे सरकारी अधिकारी कोणतरी यायच्या आधी स्वतः पहिला बंटी साहेब आले. सत्ता त्यांची नाही तरी पण ते स्वतः आले की मतदानाचा बहिष्कार काढा तुम्ही आणि मतदान करा, मी आहे, मी रस्ता करून देतो तुम्हाला. लोकांनी काँग्रेसलाच का मतदान करायचं? काँग्रेसलाच मतदान करायचं म्हणजे बंटी साहेब कोल्हापूर जिल्ह्यापुरते भरपूर विकास कामं आणलेले आहेत. त्यांनी पाण्याचा प्रश्न कोल्हापूरचा मिटवलेला आहे. तसेच गावभागा पण लोकल लेवलला जाऊन ते काम करणारे नेते आहेत. त्यामुळे बंटी साहेबांच्या आम्ही ठाम आहे. दादा, काय सांगाल, एकतर खूप वर्षांनी होती निवडणूक, कोण बाजी मारला असं वाटतं? संग्राम पाटील लोक मतदान करतील का त्यांना? करणार की, कसं काय? कारण आतापर्यंत त्यांची कामं पाचगाव मतदारसंघात बघितलं असतं तर त्यांचं काम चांगलं आहे. ह्याच्या अगोदर त्यांची मिसेस आता त्यांचे सरपंच आहे, ह्याच्या अगोदर त्यांनी होते. त्यामुळे लोकांनी 2-3 वेळा त्यांना निवडून दिले. याचा अर्थ त्यांचं काम चांगलंच आहे आणि पाचगाव मतदारसंघात त्यांची कामं चांगली आहेत. त्यामुळं पाचगाव मतदारसंघात संग्राम पाटील हे बहुमताने निवडून येतील. यावेळी पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष काय बघणार ना, आता संग्राम पाटलालाच आम्ही बघणार, त्यांच्याकडेच बघून मतदान होणार. काही लोक म्हणतात त्यांनी काय करा नाही असं म्हणतात काही लोक. तर बाकीचा विरोधक ते म्हणणारच ते आता की बाबा होणार, केलं नाही करणार म्हणणारच ते. कारण आम्हाला जे दिसते ते आम्ही सांगणार तुम्हाला. कुठल्या पक्षाची सत्ता यावी जिल्हा परिषदेवर असं वाटते? काँग्रेस पक्षाची सत्ता यावी. तुम्ही म्हणताय काँग्रेस यावं, पण भाजपनं आजची दिन आणल्या. आजचे दिन आणल्यात, कुठं आणल्यात दाखवा की जरा म्हणा त्यांना. तर 2014ला विद्यमान आमदार निवडून आले. 2014 नंतर 2019 त्यांनी मतदारसंघ कधी बघितला पण नाही आणि डायरेक्ट 5 वर्षानंतर डायरेक्ट निवडणुकीला इथं गावात येणार.
आत्ता परवा आता निवडणूक झाली 2019ची आपलं 2024ची. त्याच्यानंतर आता जिल्हा परिषदला तुम्ही गावात येता निवडणूक वापरते. ह्याच्या आधी तुम्ही कुठे गेलता? ह्याच्या अगोदर यायला पाहिजे तुम्ही गावात. आता बरेच महिने झाला आता उजाळवाडीचा रस्ता म्हणजे प्रबलित बंद पडलाय रस्ता. हे सत्ताधारी आमदारांचं खासदारांचं काम होतं की ते खुला करून देणे. पण जर ज्या आमदाराची सत्ता नाही, जो आमदार ज्या आमदाराची म्हणजे हे नाही, आमदारकी नाही, तो माणूस तिथं येऊन हे करतोय. जो माणूस येऊन इथं गावाला बहिष्कार काढतोय, सत्ताधाऱ्यांनी मग काय केलं? मग काय होईल या निवडणुकीत? ह्या निवडणूक होणार की संग्राम पाटील निवडून येते. दादा काय वाटते तुम्हाला की वातावरण तापले, कोण मारेल जिल्हा परिषद माझी? आमचे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून संग्राम पाटीलच बाजी मारणार. लोक मतदान करतील का त्यांना? करणार कसं 100%. वैयक्तिक त्यांचं सुद्धा काम चांगलं आहे. बंटी साहेबांनी सुद्धा काय सांगाल दादा? काम चांगलं आहे संग्राम पाटलांचं. 10 वर्ष ते ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी म्हणून काम करतायत. त्यांचंच कामाचा आढावा त्यांचा जर आमच्या प्रचारी आले, त्यांचं जर भाषण बघितलं तर गावचा विकास ते 100% करू शकतील अशी आम्हाला खात्री आहे. काम करायची पद्धत कशी आहे त्यांची? खरोखर चांगली आहे काम करायची पद्धत. त्यांना ऋतुराज दादांचं, बंटी साहेबांचं मार्गदर्शन लाभणार आहे. त्याच्यामुळं ते 100% गावासाठी काम करतील. गावाचा रस्त्याचा प्रश्न होता, सर्वांनी मग ते त्या रस्त्याचा मार्ग काढायचा ठरलेला आहे. त्याच्यामुळं गाव त्यांना सहकार्य पूर्णपणे करणार. ते काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत, लोक काँग्रेसला मतदान करतील. करणार कसं काय? भाजपला खोटी आश्वासनं ऐकून लोक वैतागलेले आहेत. त्यांना आश्वासनांना, त्यांच्या खोट्या आश्वासनांना खोटे ठरवण्यासाठी मतदान रूपातून त्यांना उत्तर देण्याची हीच संधी आहे लोकांना. त्याच्यामुळे काँग्रेसला सहकार्य लोक करतील. काय असेल 9 तारखेचा निकाल? 100% संग्राम पाटील व पंचायत समिती हजारे मॅडम दोन्ही पण उमेदवार आमचे विजयी होतील. दादा काय सांगाल की निवडणुका अनेक वर्षांनी होत आहेत, तुम्हाला काय वाटते की जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? सदस्य हा काम करणारा असावा, त्यांनी ताब्यात पोचून काम केलं पाहिजे जनतेचं, आणि ह्यासाठी योग्य उमेदवार म्हणून आपले संग्राम पाटील योग्य आहेत. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? 100% काँग्रेसला मतदान करणार. कसं काय? भाजपला वैतलेली माणसं आहेत, कारण भाजपनं काही कायम केलेलं आहे. आता आमच्याच भागात एमआरसी आहे, एमआरसी जवळजवळ मोडकळी झालेली आहे. त्यामुळं काही लोकांना कामं मिळत नाहीत, त्यामुळे काँग्रेस पक्षच यात बाजी मारेल. दादा याआधी जिल्हा परिषदेवर प्रशासक होतो, प्रशासकांच्या मार्फत काही विकास झाला का इकडे? नाही, काही विकास आपल्या इथं झालेला नाही, लक्षच नाही प्रशासनाचं आपल्याकडे. अजून कुठल्या गोष्टींचा, कुठल्या समस्यांचा सामना करावा लागतो येथील नागरिकांना? इथं आता आपल्या इथं म्हणलं तर एक तर रस्ता, कटर्स, पाण्याची योजना काय भरपूर वेळा पंचायतीच्या माध्यमातून झालेली आहे भागात, आणि इतर विकास कामे विविध सुशोभीकरण मंडळाचा असो, म्हणजे हे असू दे, मंदिरांचा असू दे, त्या माध्यमातून झाली पाहिजे. बरं, काय होईल या निवडणुकीत? त्यानंतर काँग्रेस बाजी मारणार. साधारण काय चुरस आहे या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात? या संघात काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील हे 100% निवडून येणार, आणि त्यांच्यानं कामांची सुद्धा अपेक्षा आहे. त्यांचे विजन जे आहे ते चांगलं आहे. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचो? कारण एक त्यांच्याकडे जर बघितलं तर काम करण्याची जे हे आहे, आतुरता आहे त्यांची, काम करण्याची जी पद्धत आहे ती चांगली आहे. कारण त्यांनी यांच्यामध्ये जर बघितलं तर पाचगावमध्ये झालेला विकास किंवा त्यांनी जे केलेला जो विकास आहे गेले 10 वर्षामागे, तिथला विकास बघता तर उजाळवाडी आणि तामगावमध्ये सुद्धा त्या पद्धतीने विकास करतील अशी अपेक्षा धरून आम्ही त्यांना काँग्रेसला मतदान करणार. काय यावेळी पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष बघून तर मतदान आहेच, पण यावेळी व्यक्ती सुद्धा तशी आहे, त्यामुळं व्यक्ती आणि पक्ष दोन्ही मिळून मतदान होणारच. काय असेल 9 तारखेचा निकाल? काँग्रेस 100% येणार. काँग्रेस संग्राम पाटील पण विजय होणार, आणि आमच्या आजारी वहिनी सुद्धा विजय 100% होणार. बंटी साहेबांच्या माध्यमातून काय विकास झाला का इकडे? बंटी साहेबांच्या अजून विकास हा 99% विकास तामगावमध्ये झालेला आहे. कारण गावातील सर्व मंदिरं असतील, इतर प्रश्न असतील, हे सगळे बंटी साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्याचबरोबर आता जो रस्त्याचा प्रश्न आहे त्यामध्ये सुद्धा बंटी पाटलांचा मोठा सहभाग आहे, आणि बंटी पाटलांच्या माध्यमातून सुद्धा या रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे. अनेक वर्षांनी निवडणूक होते, याआधी प्रशासक होते, त्या प्रशासकांच्या मार्फत विकास झाला का इकडे? या गावामध्ये विकास झालेला आहे की काय अजून समस्या काय आहेत? समस्या काय नाही, आता समस्या रस्ते, एअरपोर्टचा रोड, तामगावल्यांना आता सध्या जाण्या येण्याचा फारच कोल्हापूरमध्ये प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता एअरपोर्टला लागून जो रस्ता आहे ते त्वरितमध्ये व्हावा ही अपेक्षा आहे. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत आता बऱ्यापैकी काँग्रेस पक्षाचा इथं तामगावमध्ये जोर आहे. त्यानंतर आता काय पुढे आता येथील ते उमेदवार काय बघायचं. काँग्रेसचे उमेदवार आहेत संग्राम पाटील, त्यांच्याबद्दल काय सांगाल?
काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील यांनी आतापर्यंत पाचगावचं सगळं नंदनवन केलेलं आहे. त्याच्यामध्ये आता त्याच पद्धतीने इकडल्या या जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर इकडल्या बी गावांचं नंदनवन करते. काय नेमकी चुरस असणार आहे? चुरस आता काय दोन्ही पक्षामध्ये चुरस असणार. तर काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. काका काय सांगाल की पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? तसं पक्ष बघून मतदान होईल. 9 तारखेचा निकाल काय असेल? काँग्रेसच्या सीटा बऱ्यापैकी जिल्हा परिषदला येतील. अनेक वर्षांनी काका निवडणूक होते, काय चोरस आहे, कोण बाजी मारायला आणि गुलाल कुणाला लागेल? गुलाल काय इकडे काँग्रेसला जाणार. बस काँग्रेसला जाईल. बडके साहेबांचं सगळं पॅनेल लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करणार की. कसं काय? आता भाजपला वैतागल्यात हे महागाईनं आणि हे सगळं वाट लागल्या भाजप. अहो भाजपनं आजची दिन आणली आहे. हे आजचे दिन नाही काय, आजचे दिन पिछे दिन नाही सगळं. गॅसचं काय वाढले, किती काय सगळं वाढलेलं आहे सगळं. काय नाही, काँग्रेस आपलं बरं. इथे माणसं चांगली काम करतात. लोक यावेळी पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून मतदान करतील? पक्षच घे, पक्षच काय असेल 9 तारखेचा निकाल? हे काँग्रेसच. काका याआधी जिल्हा परिषदवर प्रशासक होतो, प्रशासकांच्या मार्फत इकडे काही विकास झालाय का? काही झाला नाही. अजून कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो येथील नागरिकांना? गावातले अजून रस्ते आहेत, गटर्स आहेत, अंगणवाडीची दुरावस्था आहे, मराठी शाळेची दुरावस्था आहे. या सगळ्या समस्या काँग्रेस पक्ष म्हणून साहेब काहीतरी ह्यात निर्णय घेतील अशा मला अपेक्षा आहे. कोण बाजी मारली या निवडणुकीत? संग्राम पाटीलच ना आणि शिल्पा आझाद. लोकांनी यांनाच का निवडून द्यायचो? कामच आहे तसं बंटी साहेबांचं. या मतदारसंघात 10 ते 15 वर्ष आली. कामाचा फार मोठा डोंगर उभा त्यांनी इथं केलेला आहे. आमच्या गावात वर्ग दर्जाचं बिरोबाचं मंदिर असेल, आपलं मारुती मंदिर असेल, अशा बऱ्याच त्यांनी कामं गावात उठावदार केलेले आहेत. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? पक्षासाठीच आम्ही मरणारी माणसं आहे, व्यक्ती कोण नाही. आज गेली म्हणजे मतदानाचा हा आल्यापासून काँग्रेस म्हणूनच आम्ही काम करतोय. पक्ष कोण, उमेदवार कोण आहे बघत नाही. काय असेल 9 तारखेचा निकाल? 100% काँग्रेसचा गुलाल असेल. काका खूप वर्षांनी होते निवडणूक, काय चोरस आहे, कुणाला गुलाल लागेल असं वाटतं? आमदार काँग्रेसला लागणार गुलाल. संग्राम पाटील व शिल्पा हजारे आमच्या गावचे उमेदवार आहेत आणि ओनली काँग्रेस. संग्राम पाटलांनी मतदान होईल काय? होणार. कसं काय? त्याचं काम करण्याची पद्धत चांगली आहे हो, त्यामुळे होणार. काय अडचण. आणि शिल्पा हजारे जे मॅडम आहेत ते गोरगरिबांनी सहकार्य करतात ना, त्यामुळे ते दोन्ही सीट आमच्या या दक्षिण भागातल्या येणार निवडून. बंटी साहेबांच्या माध्यमातून काय विकास झाला इकडे? काय बिरोबा मंदिर असेल, मारुती मंदिर असेल, कामं भरपूर झाले आणि कुठलेही काम साहेबांच्या माध्यमातून तटत नाही. काय चुरस असणार आहे आगामी काळात? काय नाही, चोरच काय नाही, एकतर्फी निकाल लागणार काँग्रेसला, यात काय वाद नाही. काय व्यक्ती बघून मतदान होईल काय पक्ष बघून मतदान होईल? पक्ष बघू. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखे निकाल काँग्रेस येणार, काय त्या वाद नाही. जिल्हा परिषदची निवडणूक होती खूप वर्षांनी, काय वाटतं या मतदारसंघात कुणाचा वार आहे? हे बंटी पाटलांचं, म्हणजे बंटी पाटलांचं वार आहे. त्यांनी कामं केलेले आहेत भरपूर, त्यामुळं त्यांचं वार आहे. कुठला पक्ष बाजी मारेल? हे काँग्रेस पक्ष भारी मार. काँग्रेसलाच का मतदान करायचं लोकांनी? कार्य काम चांगलं आहे. आता उमेदवार भरलाय त्याचं बी कार्य चांगलं आहे. उमेदवार कोण आहे? जो संग्राम पाटील म्हणून उमेदवार आहे, ते लोकनियुक्तमध्ये मध्ये तो एकदा निवडून आला, त्याची बायको एकदा निवडून आलेली आहे, त्यामुळे त्यांचं कार्य चांगलं आहे. नाही, काम करायची पद्धत कशी आहे त्याची? काम करत पद्धत चांगली आहे. सगळ्या विरोधक सगळ्यांना काय असं न जमवून सगळ्यांना काम करून घेणारी पद्धत. लोकांनी त्यांनाच का निवडून द्यायचं? आता लोकांनी दिलं त्याला आपण काय करणार? लोकांनी त्यांना दिले निवडून. एक वेळा 2 वेळा सरपंच निवडून दिले, बायकोला दिलं त्यांना एकदा. बरं, या निवडणुकीत का निवडून द्यायचं त्यांना? त्यांचं काम चांगलं आहे म्हणून द्यायचं. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून मतदान होईल? पक्ष बघून बी थोडं होणार आणि व्यक्ती बघून बी थोडं होणार. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा निकाल काँग्रेसचा असेल. अनेक वर्षांनी निवडणूक होते, काय वातावरण आहे या मतदारसंघात? विकास झालाय का? विकास झालाय, फक्त रस्ता झालेला आहे, त्याचं आश्वासन पूर्ण दिलेलं आहे. तेरली तामगावचा रोड जे आहे तो 6 महिन्याच्या आत पूर्ण करून द्यायचा हे बंटी साहेबांनी आश्वासन दिले. आणि बंटी साहेबांचा शब्द म्हणजे हे काळ्या दगडावले रेग आहे, एवढे मी ठामपणे सांगतो. बरं, या निवडणुकीत काय होईल? या निवडणुकीत दोन्ही सीटा आमच्या फिक्स बसणार आहे. संग्राम पाटील आणि हजारे मॅडम. लोक काँग्रेसला मतदान करतील काय? करणार की. कसं काय? तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक बघा,
72 सीटा आणणारी म्हणणारी भाजप, फक्त त्यांच्या किती आल्या ते बी बघा आणि साहेबांच्या सीटा किती आल्या, एकटा माणूस किती लढला ते पण सगळ्यांनी कळू दे. आपण भाजपनं आजची दिन आणल्यात, काय आजची दिन आणल्यात भाजपनं. कसला आजचे दिन, काय आजचे दिन काय केलं त्यांनी सांगा की. काय विल्या निवडणूक? हा निवडणुकीत बंटी साहेबांचा हा निश्चित विजय आहे. तामगावकरांची काय भूमिका आहे? तामगावकरांची हीच भूमिका आहे, सगळे बंटी साहेबांच्या पाठीमागे एकनिष्ठ राहणार आणि त्यांनी आश्वासन दिलेलं ते पूर्ण करणारच साहेब. दादा काय वाटते तुम्हाला, कोण बाजी मारेल, गुलाल कोणाला लागेल? गुलाल बंटी साहेब, संग्राम पाटील आणि शिल्पा आजारे यांना गुलाल लागणार. का त्यांनाच का लोक निवडून देतील? त्यांनाच लोक म्हणजे जे बंटी पाटीलच्या कारकिर्दीत व ऋतुराज पाटीलच्या कारकिर्दीत जी काही विकास कामे झालेले आहेत आणि जे जल जीवन योजना जी ऋतुराज पाटील आणि बंटी पाटील साहेबांची मंजूर करून आणली, त्या माध्यमातून लोक आज साहेबांच्या पाठीशी ठाम राहणार. लोकांनी काँग्रेसला का मतदान करायचं? लोकांनी काँग्रेसला मतदान का करायचं म्हणजे लोकांनी ह्याच्या मागे जो विकास केलेला आहे आणि ह्याच्या मागे जे काय लोकांनी सुविधा दिलेल्या आहेत एक 10 वर्षाच्या मागं, त्या अजूनपर्यंत चालू आहेत. त्यामध्ये पेन्शन असेल, योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, स्कीम कुठली बंद पडलेली नाही. जी काँग्रेसच्या काळात चालत होती ती आज तागायत चालत आहे. ही काय कुठली बंद पडणारी स्कीम नाही आणि काँग्रेसनं ज्या स्कीमा केल्या त्याच स्कीमा आजपर्यंत चालत, ती एक बी कुठली बंद पडलेली नाही. हिने जे आश्वासन दिलं की 2100 रुपये देणार, ती नुसते 2100 रुपयाचं आश्वासनच आहे, त्याची पूर्तता काय झालेली नाही. काय तामगावकरांची काय भूमिका? तामगावकरांची भूमिका हीच आहे की साहेबांनी ज्यावेळा तामगावकरांनी बहिष्कार टाकला मतदानावर, त्यावेळी लोकांची एकच मागणी की रस्त्याचा विषय. आणि ज्यावेळा बंटी साहेबांनी संपूर्ण सर्वपक्षीय बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये एकच आश्वासन सांगितलं, जर ह्या 4 महिन्यात तुमचा जर रस्त्याचा प्रश्न जर मार्गी नाही लावला तर आणि जर ह्याला रस्त्यावर जर उतरायला लागलं तर मी तामगावकरांच्या सोबत आहे, त्यामुळे तुम्ही तामगावकर सगळी माझ्या पाठीशी राहा. त्यावेळेला तामगावकरांनी सांगितले, साहेब आम्ही तुमच्या सगळ्या पाठीशी आहे. काय विल्या निवडणुकीत? या निवडणुकीत काँग्रेसचा गुलाल असणार. काय वाटते तुम्हाला? काँग्रेसला नक्की गुलाल लागणार. बरं, काँग्रेसला का मतदान करायचं लोकांनी? काँग्रेसला मतदान करण्याचं कारण एकच आहे, आता महागाई खूप वाढलेली आहे, भरपूर महागाई वाढलेली आहे. पेट्रोल असेल, गॅस असेल, परत तुम्हाला सोन्याचा दर असेल. सोन्याचा दर बघा साहेब किती वाढलाय, भयानक वाढलाय सोन्याचा दर. त्यामुळं काँग्रेसला मतदान करणं गरजेचं आहे आणि भविष्यात काँग्रेसच श्रेष्ठ राहील अशी मी तर आशा व्यक्त करतो. संग्राम पाटील उमेदवार आहेत, त्यांची काम करायची पद्धत कशी आहे? त्यांची काम करण्याची तळागाळातल्या कार्यकर्त्याला बरोबर घेऊन त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि कुणालाही न दुखवता आजपर्यंत काम त्यांनी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे घर टू घर त्यांचा संपर्क आहे आणि कोणाचा पण फोन आला तर ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करतातच आणि त्यांच्याबद्दल रागान न बोलणे हे एक त्यांची चांगला स्वभाव आहे. शांतपणाने ऐकून घेणे, शांतपणाने त्यांचा प्रश्न सॉल्व्ह करणे ही त्यांची एक खासियत आहे. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल यावेळी? व्यक्ती बघून होणार मला जास्त तसं वाटते, कारण का पक्ष कसं होतंय, पक्ष बघून होणार नाही. आणि काँग्रेस पक्ष पण चांगला आहे आमचा आणि व्यक्ती पण चांगली आहे, हे त्यातलं खास म्हणजे मला सांगावं वाटते. काय असेल 9 तारखेचा निकाल? 9 तारखेचा काँग्रेस विजयी होणार, 100% काँग्रेस विजयी होणार. काका काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य लोकांशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचं निराकरण करणे असा जिल्हा परिषद सदस्य असावा. काय विल्या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत पाचगाव मतदारसंघातून संग्राम पाटील आणि हजारे वहिनी नक्की 100% निवडून येणार. काय तामगावकरांची काय भूमिका आहे? तामगावकरांची भूमिका तामगावकरांची भूमिका एकच आहे, त्यांचा रस्ता बंद झालेला आणि ते रस्ता करायचं आश्वासन बंटी साहेबांनी दिलेलं आहे आणि बंटी साहेबांनी एकदा दिलेलं आश्वासन ते पूर्ण करतातच. त्यामुळे तामगावकरांचा जास्तीत जास्त कल काँग्रेसकडे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात संग्राम पाटलांना प्रतिसाद मिळतोय, काय कारण आहे? त्यांचं काम करण्याची हे आहे ना, आता ते गेली 10 वर्ष झाले सरपंच आहेत आणि त्यांची काम करण्याची हे बघूनच लोक त्यांच्या पाठीमागे ठाम उभा राहिलेत. काय विल्या निवडणुकीत? ह्या निवडणुकीत संग्राम पाटील येणारच निवडून. लोकांनी काँग्रेसला का मतदान करायचं? लोकांनी काँग्रेसला का, आता पहिल्यापासून काँग्रेसची हे पक्ष होता, मजबूत आहे. त्यांची विचारधारा, काँग्रेसची विचारधारा मानणारे अजून 50-60% लोक आहेत.
त्यामुळं काँग्रेसला आता हिने जरी योजना आता नवीन सरकारनं आणलेल्या असल्या तर बाकीच्या ह्याच्यात तिने भरपूर म्हणजे कर वाढविलेला आहेत. त्यामुळं आता लोक काँग्रेसला मतदान करणार. पण भाजपनं आजचे दिन आणल्यात. आजचे दिन म्हणतोय की आजचे दिन, खरं बाकीचं सगळीकडनं जाते त्याचं काय. तर आताच आपण पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील तामगाव या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या परिसराचा झालेला विकास, प्रलंबित प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर गुलाल नेमका कुणाला लागणार याची सविस्तर उत्तरे येथील आपल्याला जनतेनं या रिपोर्टच्या माध्यमातून दिली. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.